गेल्या काही दिवसापासून पुण्यामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असलेले प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आता काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पहिल्यांदाच प्रशांत जगताप जे आहे ते पुण्यातील काँग्रेस भवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्व कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सध्या प्रशांत जगताप काँग्रेसमधले जे पदाधिकारी आहेत त्यांच्या गाठीभेटी सध्या आतमध्ये घेत आहेत। अरविंद शिंदे जे आहेत तिथले शहराध्यक्ष यांच्यासोबत सुद्धा त्यांची भेट होत आहे। त्याचबरोबर खरं तर हे सर्व काँग्रेसच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत ते आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांच्या प्रवेशाकडे तुम्ही कसं बघताय? निश्चितच स्वागत आहे, कारण पक्षामध्ये कुणीही आलं तरी पक्षाची एक ताकद वाढते आणि प्रशांत दादा आहेत, अनेक वर्ष आघाडीमध्ये आपण सोबत काम करत आहोत त्यांच्या, आणि त्यांनी कार्यकर्त्यांसह आज प्रवेश कालच घेतलेला आहे खरं तर, आणि आज पुणे काँग्रेस भवनला त्यांनी भेट घेतलेली आहे। काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मानही केलेला आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या चर्चेवरून आपली विचारधारा म्हणजे अजित पवारांसोबत जाणं म्हणजे आपली ती विचारधारणा या कुठेतरी विचाराला फाटा देत त्यांनी काँग्रेस पक्षाला खरं तर पसंती दिली आणि काँग्रेस पक्षामध्ये ते आलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे अरविंद शिंदे यांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली होती की ते जर पक्षामध्ये आले आहेत त्यांनी आम्हाला कळवलं नाही, कुठंतरी अंतर्गत स्पर्धा तुमच्यामध्ये सुरू व्हायला असं तुम्हाला वाटतंय काय? कसं आहे की त्यामध्ये आम्ही कितपत बोलणं योग्य आहे माहीत नाही, परंतु अरविंदजी असतील, प्रशांतदादा असतील यांची मैत्री सुद्धा आहे आणि चर्चा जेव्हा सुरू होते एक प्रोटोकॉल प्रमाणे फक्त अपेक्षा अशी होती की प्रशांतदादांनी शहरातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि त्यानुसार वरती श्रेष्ठींना ते कळवावं, परंतु काही कारणाने तसं झालं नाही। त्याच्यामुळे नाराजी असं म्हणता येणार नाही, परंतु प्रोटोकॉल प्रमाणे जो काही त्यांचा जो विचार होता तो त्यांनी काँग्रेसचा जो विचार होता की प्रोटोकॉलनी आपण गेलं पाहिजे तर तो फक्त त्यांनी व्यक्त केला होता। ठीक आहे, आणखी काही महिला पदाधिकारी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। प्रशांत जगताप तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत, निश्चितच पक्षाची ताकद वाढेल असं तुम्हाला वाटतंय किंवा हडपसर भागामध्ये त्यांचं खूप मोठं प्राबल्य आहे, तुम्हाला काय वाटतंय? प्रशांत जगताप पक्षामध्ये आल्या ताकद वाढेल, मात्र काही प्रतिस्पर्धक किंवा गटबाजी अशा काही गोष्टी घडू शकतात? नाही, असं होऊ शकत नाही, गटबाजी इथे होणार नाही, कारण की अरविंद भाऊ आणि प्रशांतदादा यांचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत, कारण की सभागृहामध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांनी दोघांनी एकत्र मिळून सॉल्व्ह केलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर प्राचीताई म्हटलं त्याप्रमाणे प्रोटोकॉल थोडासा पाळायला हवा होता, पण अरविंद भाऊ आणि आम्ही सर्व कार्यकर्ते समजू शकतो की सिच्युएशन प्रमाणे ते तसं वागले असतील, परंतु आज काँग्रेस भवनला आल्यामुळे नक्कीच इथे स्वागत झालेलं आहे आणि नाराजी दूर झालेली आहे आणि हडपसर भागांमधून नक्कीच ताकद वाढणार आहे। कमीत कमी 30 नगरसेवकांची तरी बेरीज नक्कीच होईल प्रशांतदादांमुळे असं आम्हाला वाटतं। खरं तर प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आले आहेत त्यामुळे आमची ताकद वाढली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आले आहेत, साहजिकच तुम्हा सर्वांना ताकद वाढेल असं वाटतं आहे, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित अशा चर्चा सुरू होत्या, मात्र आता ती चर्चा फिसकटलेली आहे, थांबलेली आहे। परत पुन्हा महाविकास आघाडी होणार आहे। गेली 26 वर्ष प्रशांत जगताप जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये होते, परत त्यांनी आता काँग्रेसचा हात हातात घेतलेला आहे, त्या हाताबद्दल ते कटिबद्ध राहतील, सोबत राहतील, तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षामध्ये? आता ते विचारधारा घेऊन जर आले असतील तर ते नक्कीच थांबतील आणि आता आमच्या अध्यक्षांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, पण ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रोटोकॉल पाळायला पाहिजे होता आणि विचारधारा जर असेल तर नक्की थांबतील। तर अध्यक्षांनी स्वागत केलेलं आहे, मात्र तुमच्या काँग्रेसमधले जे निष्ठावंत आहेत त्या ठिकाणी आता जर प्रशांत जगताप येणं साहजिकच त्यांना तिथंच उमेदवारी दिली जाते, त्यामुळे कुठंतरी आपण काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ आहोत, मात्र त्यांच्या काही कार्यकर्ता म्हणजे प्रशांत जगतापच्या समवेत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी भेटणार, त्यामुळे नाराजी काही अशा गोष्टी होऊ शकतात का? नाही होणार, कारण की आम्हाला सगळ्यात जास्त सीट महाविकास आघाडीचे निवडून आणायचे आहे, त्यामुळे आम्ही सगळे एकजुटीने काम करू। एकंदरीत आपण बघू शकतो की प्रशांत जगताप सध्या काँग्रेस भवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आम्हाला आमची ताकद वाढवायची आहे, त्यामुळे आमच्या विचारधारेशी आमच्या विचारधारेला सोबत घेऊन जाणारा जर व्यक्ती आमच्या पक्षामध्ये येत असेल तर निश्चितच त्याचं स्वागत असेल आणि साहजिकच पुण्यातल्या महानगरपालिकेमध्ये आमची ताकद ही वाढली जाईल। त्यामुळे प्रशांत जगताप आज काँग्रेस भवनमध्ये आले आहेत, आमच्या पक्षामध्ये आलेत, त्याचा आनंद आम्हामध्ये आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।